नाचो कीर्तनाच्या रंगी भाग क्रमांक 6 आपण पाहत आहे आणि या भागासाठी मान तालुक्यातील मार्डी येथील सोपान काळे महाराज आज आपल्या मंदेश भूषण सोबत आहेत. त्यांचा कीर्तनकारापर्यंतचा प्रवास कसा झाला की आता आपण खास त्यांच्याशी गप्पा मारतानाच माहिती करून घेणार आहोत. रामकृष्ण हरी महाराज, तुम्ही माळ केव्हा घातली? रामकृष्ण हरी, माळ आमच्या परंपरेपासून जन्माला आलं की नाव ठेवायच्या अगोदर आम्हाला माळ घातली जाते. आमच्या घराण्याची वारकऱ्याची परंपरा आहे. चौथी पिढी आहे. म्हणजे चौथ्या पिढी पासून घरात एकही बिगर माळकरी नाही. बर, आता खरं तर लहानपणीच माळ घातलेली आहे, मग त्याच्यामुळे आपोआपच भजनाच्या आणि भजन घरीच असतं रोज नियमाने. त्यामुळे भजनाच्या आवडीचा विषय येतच नाही ना, आपोआप ते वातावरणच तयार झालं नाही, घरातच वातावरण असल्यामुळे. पण आता ही जी मला भजनाची आवड रूपांतर आहे किंवा घरातच भजनाची तुमच्या असल्यामुळे हे बघता कीर्तन केव्हा सांगायला तुम्ही सुरुवात केली? कीर्तन आम्ही ज्या फडावर जातो, गंगू काका शिरवळकर यांच्या फडावर गेल्यानंतर तिथली आमची सेवा कायमची आहे. तिथे गेल्यानंतर गुरु महाराजांनी थोडासा आग्रह झाला कीर्तनाचा आणि कीर्तन तिथून पुढे चालू झाले. जवळजवळ 40 वर्ष झाले मी कीर्तन करतो. 40 वर्षापासून कीर्तन चालू झालं. पहिले कीर्तन कुठे झालं? पंढरपूरमध्ये. काय सांगताना काय मनात आलं? थोडस पहिल्यांदा गर्दन येतच, पण जे गुरुंनी सांगितलं होतं त्या पद्धतीने कीर्तन केलं. अध्यात्माशिवाय दुसरे बोलणे नाही, ग्रंथाच्या आधाराशिवाय बाहेरचे बोलायचे नाही. म्हणजे आध्यात्मिक ह्याच्यावर तुमच्या कीर्तनाचा भर असतो. हो. खरं तर कीर्तन म्हटलं का लोकांचं एक लक्ष लागून जातं. त्या लक्ष असतं म्हणजे की चाल किंवा गायन. महत्वाची गोष्ट, कीर्तनाच्या अगोदर मी भजन शिकलो. वारकरी भजन जे असतं ते भजन शिकलो आणि भजन चांगलं झाल्यानंतर कीर्तनाला सुरुवात केली. सूर कसा जुळवतात? स्वर आता त्याच्यासाठी प्रॅक्टिस करावं लागतं, सहजासहजी मिळत नाही. प्रॅक्टिस करावं महत्वाचं आहे. हा, सराव भरपूर असावा लागतो, त्यावेळेला ते येत नाही, ते येत नाही. तुम्ही शेतकरी आहात आणि शेतीतली कामं आणि कीर्तन, तसं खरं तर हा फार मोठा संगम तुम्ही साधलेला आहे. कीर्तन म्हटलं का अभ्यास लागतो, तर तो अभ्यास कशा पद्धतीने तुम्ही करता? आम्ही रोज नियमानं, वारकरी संप्रदायाच्या नियमानं रोज आंघोळ केल्यानंतर नित्य नियम गाथा वाचन, ज्ञानेश्वरी वाचन, मालिका वाचन हे केल्याशिवाय घरातलं काम करत नाही. आणि उरलेल्या वेळात जेवढं शक्य होईल तेवढं शेतीची कामं करायची. राहिलेल्या वेळात भजन हे रोज नित्यानं संध्याकाळी असतं. सगळ्याच्या उपकारातून उत्तीर्णता होण्यासाठी आपण किती प्रयत्न केला तर त्याच्यातून उत्तीर्णता होणार नाही. पण उत्तीर्णता होणारच नाही, प्रयत्न करायचा नाही का? प्रयत्न केला पाहिजे. ज्या वेळेला सर्व करायचा सोहळा आळंदीपासून निघत असतो, काही लोक घाट बघितला की गाडी घेऊन गाडीला बसून घरी येतात. आपल्याला ते शक्य नाही. प्रयत्न करायला काय हरकत आहे, 4-2 वेळा बसता येईल, परंतु त्या सोहळ्याचा आनंद पुन्हा मिळणार नाही. असा जो प्रयत्न करतो त्या ठिकाणी त्याला तो शहाणा माणूस आहे. प्रयत्न करून काही घडत ते घडत, काही अंश तरी आपल्याला त्याच्यातून उत्तीर्णता होता येईल. अर्थात त्याच निमित्तानं या घराण्याचा आजचा
उत्साहात पर्वकाळ ठरला जातो. कारण या दिवशी त्यांच्या नावानं अन्नदान आणि पुण्य सगळे जे कार्यक्रम केले जातात, हे पुण्य त्या जीवाला प्राप्त होऊन तो जीव सद्गतीला जातो. आपण काही अंशी उत्तीर्णता होण्याचा प्रयत्न करतो. संतांच्या उत्तरातून हीच एक संधी आहे. त्यांच्या असणाऱ्या संतांच्या नावाला आपण तो नामजप करत असतो. त्याच्यामुळे संतांचे विचार केले जातात आणि ज्या देवाचे आपण जयजयकार करतो त्या देवाचेही काही अंश उपकार पडतात. म्हणून या दिवशी तुम्ही ऋणातून मुक्त होण्यासाठी एक संधी आहे आणि अशी संधी आपल्या भारत संस्कृतीने आपल्याला काढून दिली आहे. म्हणून आई वडिलांच्या प्रित्यर्थ पुण्यस्मरणानिमित्त आपला यथायोग्य जसं होईल तसं करायला काय होत नाही. आज राज्यापासून पाऊस सतत होता, परंतु महाराज अजून एक प्रश्न आहे तुमच्यासाठी. खरं तर तुमच्या वयाची माणसं ज्या वेळेला कीर्तन ऐकले होते आणि खरंच काकांच्याकडून काहीतरी घ्यावं हे त्यांचे विचार मनात असतो, तर तुम्ही त्यांना कशा पद्धतीने सांगता? संत महात्म्याने आपलं जीवन जसं व्यतीत केले तसं सांगण्याचा प्रयत्न करून त्यांच्या शब्दाचा आधार घेऊन पुन्हा सोप्या भाषेत लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो. शक्ती आहे अशाही भगवान परमात्म्याला संतांच्या म्हणण्याप्रमाणे ऐकावं लागतं. जैसा केला तैसा होईल, गावे सूर्य धरुणी. भगवान परमात्मा जरी सर्व गुण संपन्न असला तरी असे असणारे सत्ता, परंतु अशा असणाऱ्या भक्ताची भगवान परमात्मा अंगीकार करतो. अंगीकार ज्याचा केला नारायण नित्य ते इथे वंदे केले आणि त्या भक्ताचे सगळे गुण चित्ताची निर्मळता असेल तर भगवान परमात्मा आपल्या हृदयामध्ये साठवला जातो. अशा अनेक भक्तांनी आपल्या हृदयामध्ये साठवला. सावता महाराजांनी साठवला, कौशल्य मातेनं साठवला, आमचा हनुमंताने साठवला. साठवला हरी जे हृदयामध्ये त्यांची संधी हेरधार झाला सफल दरबार. पण भगवान परमात्मा साठवला जातो, पण कुठं साठवलं जातो? ज्याचं चित्त निर्मळ आहे, ज्याच्या ठिकाणी विषयाची कोणती आसक्ती नाही, विषयी विसर त्या ठिकाणी ज्याचा पडलेला आहे, विषयी विसर झाला निषेध, आणखी ब्रह्मरस ठसावला, अशी त्याची वृत्ती झालेली आहे. तशा असणाऱ्या भक्ताच्या हृदयामध्ये भगवान परमात्माचं स्थान आहे. कारण आपल्या हृदयामध्ये जिथं विषय आहे तिथे भगवान परमात्मा अजिबातही राहत नाही. कारण विषयाचा आणि भगवान ज्या ठिकाणी भगवान परमात्मा आपण होऊन येतो आणि ज्याचा विषय संसार झालेला आहे, ज्याचा विषय अनेक बाकीचे झालेले आहे, त्या ठिकाणी भगवान परमात्मा येत नाही, त्या ठिकाणी तो राहत नाही. त्या भगवान परमात्माला सांगण्यासाठी खूप तुम्ही कीर्तन सांगत आहात, पण अजून या व्यतिरिक्त काही दिंडी आपल्या भागातून जात असतात, वेगवेगळ्या आषाढी वारी असेल किंवा अजून कुठली वारी, तर आपली तशी दिंडी निघते का? निघते दिंडी. माघ वारीच्या वेळेला आम्ही स्वतंत्र दिंडी मार्गे ते पंढरपूर 3 दिवसाचा प्रवास करून तिथे जातो. 2 दिवस तिथे मुक्काम करतो आणि परत येतो. पूर्वीच्या काळी इथून लोक प्रत्येक जण जात होतं, पण आपल्या आपल्या विषयीने जात होतं. आता आम्ही ते दिंडी स्वरूपामध्ये घेऊन जातो. आमचा नित्याचा माझा स्वतः वैयक्तिक पंढरीची वारी, आळंदीची वारी, ज्ञानोबाराच्या 16 आळंदी ते पंढरपूर हा कायमचा माझ्या जीवनात अजून एकही वेळेला विसरलेलो नाही. आता ही तुमची जी पायी दिंडी झाली, किती वर्षापासून तुम्ही ही सुरुवात केलेली आहे या पायी दिंडीला? पायी दिंडीला जवळजवळ 20 वर्ष झाली असेल. परंपरा तुम्ही सुरू केलेली आहे. महाराज एक सांगा की खरं तर तुम्ही कीर्तनातून लोकांपर्यंत सांगतच असतात, वेगवेगळे विचार संतांचे सांगत असतात, पण अजून काही असं काही सांगायचं राहिलेलं आहे का? सांगायचे काय की माणसाच्या नित्याच्या जीवनामध्ये काहीतरी आपला नित्यनियम असावा. रोज गावामध्ये संध्याकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत गाथा भजन असतं.
आणि एवढंच नाही तर खुडबाव मध्ये आणखीन लोकांना ते तयार करून त्यांचंही नित्यनेमाचं भजन चालू केलेलं आहे। असं प्रत्येक गावाने भजन हे केलं पाहिजे। कीर्तनाचा माध्यम बाजूला ठेवला तर भजनासारखा आनंद नाही। भजन घेतलं पाहिजे, ज्याला ज्याला गरज वाटेल तिथं आम्ही जाऊ शकतो, मार्गदर्शन करू शकतो।